श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय, श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे श्री गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू, माझे माय बाप सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आता आपण ऐकून राहिलो अवतार, स्वामींनी अवतार धारण केले आणि ते कशासाठी केले आता ते ऐका। आता श्री चक्रपाणी प्रभु महाराज यांचा अवतार। श्री चक्रपाणी प्रभु महाराज कलियुगामध्ये 10व्या शतकात व्रत वैकल्याचे, सोहळ्या ओढ्याचे, श्राद्ध तिथीचे स्तोत्र माजले होते। सत्य ज्ञानाकडे समाज जीवनाची वाट फिरली होती। अशा वेळी जनक जनकाईसापासून श्री चक्रपाणी प्रभूंनी अवतार धारण केला। समाजात ज्ञानोक्त आचरणाचे डोस पाजले। 37 वर्ष फलटणला राहिले, 37 वर्ष फलटणला राहिले स्वामी। त्यांनी विविध लीळा केल्या, वेदाध्यान पठण आणि निरूपण केले। दररोज सकाळी श्रीकृष्ण मूर्तीची पूजा करीत महाजनांना मोठा आश्चर्य वाटे। आंधळ्याला डोळे दिले। एका गरीब कुटुंबात जीवन भागवण्याचे कर्म करीत असत। कर्माची गती ग्रहण आहे। कुटुंबात एक मुलगी होती, हुशार, जिद्दी, देवावर श्रद्धा ठेवणारी, आपले कर्तव्य कर्म करणारी। एके दिवशी गोवऱ्या लावण्यात म्हणून आपल्या वाड्यात गेली। गोवऱ्या लावत असताना सर्प आला, दंश केला, निघून गेला। क्षणार्धात संपूर्ण जीवनाच्या जगण्याविषयीच्या कल्पना धुळीला मिळाल्या। काळ घेऊन गेला। शेजार पाजारी तिच्या आई वडिलांना सल्ला देतात, इथे श्री चक्रपाणी प्रभू ईश्वर पुरुष असतात, त्यांच्याकडे घेऊन जा, असतील ईश्वर तर करतील जिवंत। आईच्या ममतेने श्री चक्रपाणी महाराजांचा धावा केला। नाम सामर्थ्य तारी नामाने भक्त तरतात, देवाजवळ घेऊन आले। श्री चक्रपाणी प्रभूंनी कृपा दृष्टीने अवलोकन केले। अंधारलेल्या रात्री अचानक चंद्र डोकावला। अंधार नष्ट व्हावा तसे जीवनातले दुःख संपूर्ण गेले। मुलगी जिवंत झाली। ब्रह्मचर्य व्रताचे पालन महत्वाचे म्हणून श्राद्ध प्रसंगी फलटण सोडून माऊरला आले। श्री दत्तात्रेय प्रभूंकडून व्याघ्र वेशात ज्ञान शक्तीचा स्वीकार केला। 6 महिने तेथे राहिले। पुढे 62 वर्ष द्वारकेला कार्य केले। 52 पुरुषांना विद्या दिल्या। हातामध्ये झाडू व डोक्यावर सूप, स्वच्छता, आरोग्याची काळजी हे कृतीतून दाखवून दिले। भक्ताचे रक्षण दूर राहूनही करतात। स्वामी भक्तांचे रक्षण, भक्तांनी आर्त केली तर स्वामी भक्तांचे रक्षण, स्वामी दूरही राहिले तर भक्तांना आर्त केली तर स्वामी त्यांचे रक्षण करतात। स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत। कामाख्या नावाची हट्टी योगिनी तडण काढीत असताना हात फोडला। देवाने स्वतःचा हात तोंडात घालून आग शांत केली। मेकरच्या सारंगधराच्या मंदिरात चांदव्याला आग लागली। ती द्वारकेवरून हात सोडून विझवली। अनेक जीवांना सुख फळाला पाठविले। सुपोनी मार्ग खरोटणी विद्या दिल्या। जोगरा नावाच्या ठाकूरला ज्ञान उपदेश केला। असे सर्व श्री चक्रपाणी महाराजांनी जीवांचा उद्धार केला। श्री चक्रपाणी महाराज खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।